शिवसेना उबाठासोबत युतीच्या चर्चांवर मनसे नेत्यांकडून सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। शिवसेना उबाठानं काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करताना भाषणातून प्रस्ताव दिला होता का? महाविकास आघाडी करताना तुम्ही कार्यकर्त्यांना नगरसेवकांना विचारलं होतं का? मग मनसे बरोबर युती करण्याच्या चर्चा व्यासपीठावरून का करता, असा सवाल मनसे नेत्यांनी केलेला आहे। महाविकास आघाडी गुप्त बैठकांमधूनच केली होती ना, मग मनसेच्या बैठकांवर इतकी आगपाखड का करता, असा सवाल मनसेच्या वरिष्ठ सूत्रांनी केल्याची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत। काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। आणि या संदर्भात आता अधिक बातचीत करूयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर ज्या पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत की ठाकरे बंधू एकत्र येणार का, तर आता ज्या पद्धतीने या चर्चा सुरू आहे त्यामध्ये किशोरीताई आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, हा एक प्रश्न निर्माण होते की ज्यावेळेला मविया स्थापन झाली त्यावेळेला सत्तेच्या केंद्रस्थानी शिवसेना होती आणि मग त्यावेळेला तुम्ही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारणा केली होती का, असा प्रश्न विचारला जातोय। आता मनसेसोबत जाण्याबाबत ज्या पद्धतीच्या चर्चा होत्या त्याच्याबाबत सुद्धा प्रश्न निर्माण केला जातो। मुळात मनसेचे नेते, मला आता डाऊट यायला लागलाय, डाऊट कुठच्या तरी पेरोलवर आहेत का, डाऊट येतोय। कारण इतक्या उघडपणे स्वतः राजसाहेबांनी टाकलेला बॉल आम्ही नाही टाकलेला। राजसाहेबांनी सांगितलं की सगळी भांडणं मी विसरून महाराष्ट्र आणि मुंबईच्या हितासाठी येतो, हे राजसाहेबांचं वाक्य आहे। आणि पहिला बॉल त्यांचा आला कोर्टात, युतीच्या कोर्टात त्यांचा बॉल आला। अर्ध्या तासाच्या आत उद्धवजींनी त्याला प्रतिसाद दिला, तेव्हा पण मोठी सभा होती, तिथे प्रतिसाद दिला। त्याच्यानंतर आमच्यासारख्यांना सगळ्यांना असंच वाटतंय की हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या हितासाठी जे लोक मुंबईला तोडू इच्छितात, जे लोक संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालू इच्छितात किंवा अजून कोणतरी उत्पन्न होईल अशा सगळ्यांकडे देऊन मुंबईला रिकामी करण्याचं काम करतायत। तिथे जर जे कोणी येतील त्या सर्वांची मी युती करायला तयार आहे। आणि मग राजसाहेबांकडनं, त्यांच्या नेत्यांकडनं, जेव्हा अनेक नेते असे आहेत की बाळा नांदगावकर साहेबांसारखा निष्ठावंत, ज्यांनी नीट पक्षात काम केलं आमच्या पण, आणि आत्ताही स्वतःच्या कॅरेक्टरला धरून त्यांचं कुठेही नाव खराब नाही, बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सांगितलं की ह्या दोन्ही नेते एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी हिताची युती आहे आणि आनंदाची बाब आहे। परंतु आणि बाकीचे कोण बोलत असतील तर मला डाऊट आहे की बाबा काय यांचे पेरोल चालू आहेत का, अगदी उघड। कारण इतकं सगळं डोळ्यासमोर दिसत असताना तरी जर आपण अशा पद्धतीने म्हणणार असू, म्हणजे उद्धवजींनी कधी पण किंवा बाळासाहेबांनी पण सगळ्या नेत्यांना धरून कायम विचारलेलं आहे। आता काल तिकडे सगळे नेतेच होते, बरेचसे जिल्हा प्रमुख होते, तालुका प्रमुख नेते आहेत, मग ते विचारणं अयोग्य असं तुम्ही कोण ठरवणार आहे? जर अख्खं कुटुंब मांडतो आम्ही शिवसेनेचं आणि त्या कुटुंबात चर्चा, आणि मी तुला आज सांगते, नेहमी उद्धवजी कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आम्हा सर्वांना, विभाग प्रमुखापासून ते अगदी जिल्हा प्रमुख, उपनेते, नेते सगळ्यांना, सचिवांना बोलवून निर्णय घेत होते। तर मनसेच्या राज ठाकरेंनी आधी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या, असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे। सुस्मिता, तुमच्याशी संवाद साधतच राहू, तुर्तास धन्यवाद।